आज दिवसभर आपण बघतोय की सगळीकडे एक चिमुरडीची बातमी व्हायरल होत होती। सिडको परिसरातील शुभम पार्क या परिसरात राहणाऱ्या अलगट कुटुंबियातली दिव्या अलगट वय वर्ष 5 हिने 5 तारखेला साधारणतः 11:30च्या सुमारास 1 रुपयाचा कॉइन गिळला होता आणि आपण बघतोय की परिस्थिती अभावी तिच्यावर उपचार रखडले होते, शस्त्रक्रिया रखडल्या होत्या। आमच्या कर्तव्यदक्ष नाशिक पश्चिमच्या आमदार आदरणीय सौ सीमाताई महेश हिरे यांनी देखील या घटनेची दखल घेतली। ताई स्वतः विधान भवनात असल्यामुळे त्यांना प्रत्यक्ष इथे उपस्थित राहता आले नाही, मात्र फोनद्वारे आमचे वरिष्ठ मंत्री आदरणीय गिरीश भाऊ महाजन त्याचप्रमाणे संबंधित वैद्यकीय यंत्रणेशी ताईंनी स्वतः बोलून या प्रकरणाची दखल घेतली व मला देखील त्यांनी स्वतः फोन करून सदर कुटुंबियांची भेट घेऊन तिला कल्पतरू मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल इथे घेऊन जाण्यास सांगितले। साधारणपणे आता आम्ही तिचा परत एक्सरे केलेला आहे। या एक्सरेमध्ये तिच्या पोटात असलेला कॉइन हा बऱ्यापैकी खाली सरकला आहे। सुदैवाने आमचे प्रयत्न आहे की औषधोपचाराद्वारे तो निघाला पाहिजे, तिला शस्त्रक्रियेची गरज नाही पडली पाहिजे, मात्र आम्ही पूर्णपणे तिच्यावर देखरेखीखाली आहे ती। आणि सीमाताई यांनी स्पष्टपणे सांगितलेलं आहे की सदर मुलीस उपचारासाठी जो पण काही खर्च येईल तो ताई स्वतः करणार आहे आणि ह्या कुटुंबियांच्या पाठीशी आदरणीय सीमाताई हिरे आणि आम्ही पूर्णपणे कल्पतरू हॉस्पिटल असू द्या, आम्ही डॉक्टर वैभव महाले असू द्या, आम्ही पूर्णपणे ह्या कुटुंबियांच्या पाठीशी उभे आहोत। यांना लागणाऱ्या सर्व मदतीसाठी आम्ही तत्पर आहोत आणि आमचा प्रयत्न आहे की सदर मुलीस शस्त्रक्रिया लागू नये। औषधोपचारांनी जर तिला फरक पडला तर अतिउत्तम आहे, मात्र तशी काही परिस्थिती आली तर त्यासाठी आम्ही तत्पर आहोत आणि तिच्यावर उपचार आम्ही करू। 87 NPS न्यूजसाठी मुक्ताराम बागुल, नाशिक।